चालू घडामोडी दाखवण्याचा असतो माझा बाणा. नमस्कार, मी रिपोर्टर नाना. तर व्हॅलेंटाईन डे आलेला आहे, तर त्याबद्दल आपण तरुण पिढीशी चर्चा करूया. व्हॅलेंटाईन डे आलेला आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं आहे? काय कसं नाही, भांडवळ तुझं तोंड बघून एकतरी पोरगी पटेल का तुला? हे तुझं काय मत आहे? माझं काय म्हणणं आहे, ह्या व्हॅलेंटाईनला ना आपण इतका जी पैसा घालवणार, पोरगी म्हणली पाहिजे की मला होच नवरा पाहिजे, पाण्यागत पैसा घालवणार नुसता पाण्या पुरीवर खर्च करतोय, आई बाबावर खर्च करायला काय चुकते काय तुझी? हे तुझं काय मत आहे? तिचं लग्न ठरलंय. चिमणी माझी उडून गेली. हो, एक काम कर, तू आता मर. आकाशी चंद्र चांदण्या. हा, इकडे एक बसलाय नर. हे तुझं काय म्हणणं आहे? मी चॉकलेट देणार आहे, कॅडबरी. चॉकलेट देते मी, देऊ का तुला चॉकलेट? तर मंडळी तुम्ही बघू शकताय, तरुण पिढी फार बाद झाली आहे, पोरीन पायी फार एडी झाली आहे. कर बंद, फोन आलाय फोन. हा शेवंतबाई बोला, काय आणायचं व्हॅलेंटाईनला गिफ्ट? गजरा? बरं आणतो गजरा, करू व्हॅलेंटाईन डे साजरा. पार्वती, तू कधी आलीस? तू पदर नाही घेतलास? सर काय झालं? नाही ना, तुम्ही कधी आला? सॉरी बरं का, मला तुमच्या आईच्या लग्नाला यायला जमलं नाही, पण मी तुमच्या बारशाला नक्की येणार. चला येऊ. अहो सर काय बोलताय तुम्ही? किस कलर की चड्डी पहने हो? खरं सांग. काय राव सर बोलताय? आतमध्ये चड्डी घातली नाही ना? खरं बोल. हो सर. नेमडा जरा टेल मी, हसका बुसका बॉम्बला. मामा तुम्ही कधी आला? काय झालं यांना? बाळा काय होतंय रे, एकटा पडलायस? कसलं टेन्शन आले? सगळे सोडून गेलेत. अरे मी आहे ना तुला त्याला लावायला. काय रे, काय होते राजा? हो सर. पुरे झाले चंद्र सूर्य, पुऱ्या झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरा झाला बारा. अरे काय झालं यांना? अहो ही सगळं ह्याच्यामुळे झालंय. लाल रंग इकडे. ही सगळं ह्याच्यामुळे झालं. ही लाल रंगाचा शर्ट घालून ना मग तिला नाही डगत करते. पहिल्यांदा टी शर्ट बदलले. पळ. अरे लाल रंगाचा काय विषय आहे बाबा? अहो लाल कलर बघितलं ना, सरांचं मानसिक संतुलन बिघडतं आणि ती काय बिघडत करतं. मग आता ही का नीट व्हायचं? अहो ते व्हायचं तर होतं, पण त्याला नीट करायचं असलं लवकर तर ते बोचायला चावायला लागतंय. कसले पैसे? अरे पैसे तुम्ही द्यायचे असते, मी कलेक्शन करतो. अरे आम्हाला तुझ्या पैसे काय कलेक्शन लावायचे का? काढ लवकर. अरे भरणा करून आले. भरणा केला, ते गोळा केलेला काढ, बॅग दाखव. अर्धा आहेत पैसे. बघ तुम्ही दाखवताय मला कुऱ्हाडीचा धाक, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्याच्या आधी ना मी तुमच्यासारखी लय केलेत खाक. अरे तू पहिला हे बघ मला रक्तपात नको म्हणून पैसे देतोय. हे बघ माझ्याकडे एवढेच पैसे. हे बघ तुला 500 धर, तुला 500 धर, एवढेच पैसे आहेत माझ्याकडे. अरे काय घरी मागे आले, सगळं पैसे काढ. अहो चेअरमन मला कामावून काढेल. चेअरमध्ये नको फटक सांगू, पैसे काढ. अहो माझ्या पगारात कट करताल, माझा लय खर्च होईल. पैसे एवढेच कोण आहे का? ह्यातलं निम तुला आणि निम मला. नाही मोजून घे कमी जास्त नको. 1 2 मला माहित होतं भांडवळून तुम्ही माझा पाठलाग करताय, म्हणून मी खरं पैसे इकडं माझ्या जॅकेट ठेवलं होतं. चला लवकर ते याच्यात भरणा करतो. चला बाबा. नाना काय करताय? अरे दिसा नाही पेपर वाचतोय ती. आणि काय कळतं तुम्हाला त्यातलं? अरे मला सगळ्या भाषा येतात. काय बोलताय? काय लिहिलंय सांगा बरं. अरे ही लिहिलंय इंड्री सुंड्री कुंड्री. म्हणजे काय? अरे मला वाचा येतं, फक्त समजून सांगता येत नाही. असं होईल का? वाचता येत समजून सांगता येत नाही? कसं असेल माहितीये का? इंड्री सुंड्री कुंड्री म्हणजे ही जी दुखत असेल पिंडरी. नमस्कार नाना. नमस्कार. मी आपले व्हिडिओ पाहत असतो, पण आपल्या व्हिडिओ मध्ये आपण शिव्या घालत असता. तुम्हाला काय म्हणायचं? शिव्या देणं गुन्हा आहे का? आणि शिव्या देणं जर गुन्हा असेल
तर देशातले सगळ्या चौक्या कमी पडतील गुन्हेगार आत टाकायला. हे पण बरोबर आहे, पण असं व्हिडिओ मार्फत शिव्या घालणं कितपत योग्य वाटतं? तसंही कलाकार हा आरसा असतो. समाजात ज्या गोष्टी घडत असतात त्याचं तो प्रतिबिंब दाखवत असतो. मी नानाचं पात्र पार पाडतोय, त्यामध्ये नाना हा गावातला सर्किट माणूस आहे. तो कुणाचंच ऐकत नाही, त्याच खरं करतो आणि त्याच्या प्रत्येक वाक्यात एक शिवी असते. असा माणूस गावात असतो? तू कुठं राहतो, गावात की शहरात? शहरात. मग तुला गावातलं काही केळ माहिती वगैरे श्यामने? असा एक पण नाही जाणं मला हिनवलं नाही. मी स्वतः बनलोय, मला कुणी बनवलं नाही. माझ्या आईशिवाय माझ्यावरती हक्क नाही कोणाचा. बाकी फुट्यांना राज माझं मानवलं नाही. मी उभा आहे कारण मला पडणं माहिती. मी हरत नाही कारण मला लढणं माहिती. मी दावणीला बांधलेला माजलेला बैल. मी झुकत नाही, मला फक्त उडणं माहिती.